बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक बैठक बोलावली आहे। या बैठकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सागर बंगल्यावरती दाखल झालेत। त्यांच्यासोबत त्यांची कन्या अंकिता पाटील सुद्धा आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील बारामती संदर्भात नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहावं लागेल। याचं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील इंदापूरमधले बडे नेते मानले जातात। अजित पवार आणि त्यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे। अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना दोनदा पराभूत केलेला आहे आणि लोकसभेच्या वेळेला आम्ही पवारांना मदत करतो परंतु विधानसभेला आमची फसवणूक होते असा आक्षेप घेत हर्षवर्धन पाटलांनी यावेळेला काहीशी कठोर भूमिका घेतली आहे। बारामती लोकसभा जिंकायची तर इंदापूरमधनं सुद्धा तितकीच मदत किंवा पाठिंबा मिळणं गरजेचं बनलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीचं आयोजन केलंय। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतात। अक्षय, काय घडामोडी घडतात? थोड्या वेळापूर्वीच हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत। खरं म्हणजे ते सकाळी 9:30 वाजता येणार होते, मात्र त्यांना येण्यास थोडासा विलंब झालेला आहे आणि आत्ता ते हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे ही देखील आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची त्यांची जी बैठक आहे ती अगदी काही काळ चालेल, जास्त वेळ चालणार नाही असं देखील सांगण्यात येते आणि याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे पुढचे काही कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत, त्यासाठी त्यांना निघायचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या भेटीच्या मागचं राजकारण जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। ते म्हणजे बारामतीच्या ठिकाणी कोण नेमका उमेदवार असेल आणि त्या ठिकाणून कोण निवडून येणार यासाठी महायुतीमध्ये ही खूप मोठी चढाओढ सुरू आहे। एक दोन पक्ष जे आहेत म्हणजे शिवसेना असेल, शिवसेनेमधून विजय शिवतारे असेल आणि भाजपमधून हर्षवर्धन पाटील असेल यांचा मोठा विरोध हा अजितदादा गटाला आहे आणि त्याच्यामुळेच आता हे जे महाराष्ट्रातलं राजकारण जे बदललेलं आहे गेल्या काही महिन्यांमध्ये 1-1.5 वर्षांमध्ये, त्याच्यामुळे आता या लोकसभेच्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये पेच निर्माण झालेलं आहे। कारण की विजय शिवतारे असेल किंवा हर्षवर्धन पाटील असेल हे आधीपासून अजितदादा यांचे विरोधी मानले जातात आणि त्यांच्या विरोधात त्यांनी याच्या आधी देखील काम केलेलं आहे आणि म्हणूनच आता देखील ज्यावेळी लोकसभेची निवडणूक येते आणि सुमित्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातं आहे अजित पवार गटाकडून, त्यावेळी या दोन्ही मोठ्या नेत्यांनी अजितदादांच्या विरोधात बंड पुकारलेला आहे आणि त्यापैकी एक बंड शमवण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता शिवतारे यांच्याशी भेट घेऊन, मात्र ते बंड शमलं नाही आहे। दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस हे देखील आता अशाच प्रकारचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांना बोलवून त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या मुलीबरोबर पर्सनल 1-to-1 करून आता त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय। आता या समजुतीनंतर हर्षवर्धन पाटील हे आपलं बंड मागे घेतात का किंवा त्यांचा जो विरोध आहे तो मागे घेऊन निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने सुमित्रा पवार असतील किंवा अजितदादा गटाचे कोणत्याही उमेदवार असेल त्यांना मदत करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर इंदापूरमधली ताकद ही बारामती लोकसभा मतदारसंघाला लागली तरच उमेदवाराची जी सीट लागणं असेल किंवा त्यांची विजयी मिरवणूक जी आहे इंदापूरमधनंही तितकाच सपोर्ट मिळणं, पाठिंबा मिळणं बारामती लोकसभा जिंकायची असेल तर महत्त्वाचं आहे। म्हणूनच बारामती लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या एकतर भाजपकडनं होतोय किंवा अजित पवारांकडनं केला जातोय। आजची बैठक सुद्धा त्याच अनुषंगानं आयोजित करण्यात आली आहे। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।